गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:15. हे बघा मी दाखवते. आणि माझं टोटली स्वयंपाक झाला आहे, फक्त चपाती सोडली. भाजी मी इथे बनवली आहे. भाजी बनवली आहे. इथे सॅलड कापून ठेवलं आहे सँडविचसाठी आणि पीठ मळून ठेवलं. तर ना 6:15 वाजले, तर म्हटलं चला आज काहीतरी काम करू गॅलरीतलं. तर गॅलरीचे हे 2 प्लांट्स आहेत, दाखवते. अशी झाली होती आहे आणि म्हटलं चला त्याच्यामध्ये आता लावूयात जरा काहीतरी. याच्यातले 1-2 प्लांट्स होते माझ्याकडे, ज्याच्यात मी ह्याच्यात लावणार आहे. तर सकाळी मॉर्निंगला काय काम करू एक्स्ट्रा, म्हणून म्हटलं चला आता याच्यामध्ये प्लांट्स लावून घेऊया. हे तर आहे अजून, त्याला काही नाही झालं आहे. मला वाटलं हे पण मेलं झाड. हे आहे ओके, नो प्रॉब्लेम. कुठे लावायला, कुठे चल इथेच लावून देते मी आता. तर फायनली हे तर गेलं. आता आपण याला प्लॅन करूया. तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल ना, तरी ते काकड आरती चालू आहे. इथेच गाव आहे माझ्या सोसायटीच्या समोर, आणि त्या गावामध्ये रोज मॉर्निंगला काकड आरती असते. तर मला रोज जेव्हा पण मी उठते 5 वाजता, मला ह्या काकड आरतीचा आवाज रोज आलेला असतो. सो चला आज आता आपण प्लांटेशन करून घेऊया. गुड मॉर्निंग. आज ना मला तुम्हाला एक लेसन द्यावा वाटतो, जो मला हालाकी समजला, म्हणजे काय बोलतो त्याला, रिसेंटली समजला की तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद, जर छोट्या छोट्या अगदी बेसिक गोष्टीपासून जर तुम्ही आनंद जर शोधला ना, तर तुम्हाला तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तुम्हाला त्याची कमतरता अजिबात भासणार नाही. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असते ना, कोणतीही छोटी गोष्ट. जसं की मी आता सकाळी 6 वाजता उठून प्लांटेशन करते. हे माझं सुख आहे, म्हणजे बोलू शकतो आपण ह्याला की मला ह्याच्यात खूप आनंद आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, फॅमिली असेल, हजबंड असेल, फ्रेंड्स असतील, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद शोधा. मग तिथे ना पैशाची गरज नाही लागत. सॉईल तर मिक्स झालं आहे, माती पण मी थोडीशी ओली करून घेतली आहे. तर आता झाड कोणतं कट करायचं जे आपण लावलं तर फुटेल किंवा ह्याच्यामध्ये येईल, तर तुम्ही मला सांगा मी कोणतं लावणार आहे, मी ते तुम्हाला सांग. हे जे आहे ना, हे वाला, ही जी वेल येते, तर हे मी लावणार आहे, कारण हे माझं खूप छान ग्रो झालं आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे. तर मी म्हटलं की, आणि हे एकदम खालीपर्यंत पण वाढलं आहे असं, तर म्हटलं मी ह्यालाच लावून घेते आता. ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम बड़े
लगते हैं धरती नदियाँ ये रहना अमृत। चला मस्त असे नारायण बाप्पा आता उगवलेत. ते उगवले मगाशीच होते. किती छान दिसतं ना. तर चला माझं प्लांट लावून झालं आहे. मी तुम्हाला दाखवते मी त्याला कुठे ठेवलं आहे. ॲक्च्युली मी त्याला इथे ठेवलं आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन असेल तो अंडर ऑब्झर्वेशन. आणि तो इथे लागलेला होता ना, तर तिथली कुंडी काढून मी आता इथे लावली आणि ही ॲज इट इज अशीच. तर चला मस्त अशी सकाळ झाली आहे. बघूनच एवढं छान वाटलं. तुमची मॉर्निंग कशी असते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हा छोटासा ब्लॉग आहे, जास्त मोठा ब्लॉग नाही आहे. आणि माझी गॅलरी तुम्हाला आवडते का नक्की सांगा कॉमेंट करून, तुम्हाला आवडते की नाही. बाय.